या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59। वाळू तस्करी प्रकरणी एमपीडी अंतर्गत दोघे जण येरवड्यात पिंटू पाटील व पप्पू इंगोले यांच्यावर कारवाई। अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या जिल्ह्यातील पप्पू शिवाजी इंगोले राहणार कोपटेच वस्ती सांगोला व अण्णाराव उर्फ पिंटू बाबुराव पाटील राहणार शेगाव तालुका अक्कलकोट यांना एमपीडी अंतर्गत येरवड्यात स्थानबद्ध करण्यात आले। या वाळू तस्करांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबत कारवाई करून गुन्हे दाखल करावेत तसेच प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। याबाबत या तस्करांच्या गुन्हेगारी कृत्यांना व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणाऱ्या कृत्यापासून रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता। स्थानबद्ध इसम इंगोले यांच्या विरुद्ध शासकीय लोकसेवक यांना शासकीय काम करताना धाकाने परावृत्त करणं, घातक हत्यारांचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणं, अवैधरित्या वाळू उपसा करणं, शासकीय गोडाऊन इथून वाळूचं वाहन चोरी करणे याबाबत गंभीर गुन्हे दाखल होते। तसेच स्थानबद्ध इसम अण्णाराव पाटील यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न करणं, अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणं, शासकीय लोकसेवक यांना कामापासून धाकाने परावृत्त करणं, अवैधरित्या वाळू उपसा करणं, बोटीच्या साह्याने वाळू चोरी करणं इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत। दोघांना यापूर्वी त्यांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी हद्दपार करण्यात आलं होतं। तसेच अण्णाराव पाटील यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलं होतं। तरी देखील पुन्हा गुन्हेगारी कारवाई करून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भीती निर्माण केली होती। या कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बाधित झाली होती। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याबाबत आदेश दिलेत। दोघांना पुणे येथील येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलंय। सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वाळू तस्करी करणारे व शरीराविषयक व मालाविषयी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आलेत। पोलीस अधीक्षकांनी त्यांचे गुन्हेगारी अभिलेख व वर्तन पाहून सन 2025 माई जिल्ह्यातील 15 इसमांविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये जिल्हा दंडाधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात आले। यापुढे देखील अशाच स्वरूपाची प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोटचे विभागीय पोलीस अधिकारी विलास यामवार, मंगळवेढ्याचे विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश विलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे विनोद घोगे यांनी केले। त्यांना उत्कर्ष देवकुळे व विलास मैत्री व इतर अधिकारी व अंमलदार यांनी सहकार्य केलं। जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय। याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय, यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत। न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा। पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर। मोबाईल क्रमांक 89 75 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15।